नमस्कार. आज आपण इन्स्टंट जिलेबी कशी करायची ते पाहणार आहोत. जिलेबीसाठी आधी पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी जवळपास 1.5 कप साखर घेतलेली आहे. आता याच कपने 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेलची टाकायचं आहे त्यामध्ये. आता हा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. हा पाक करत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जास्त कडक पाक करून घ्यायचा नाही, नाहीतर काय होतं, जिलेबी पाकामध्ये टाकली की ती पाकामध्ये मुरत नाही. म्हणजेच काय होतं, जिलेबीमध्ये पाक हा पूर्णपणे उतरत नाही आणि जिलेबी ही कोरडी कोरडी होते. त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे, पाक आपल्याला फक्त एक तार येईपर्यंतच शिजवून घ्यायचा आहे. जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही, तर फक्त एक तार येईपर्यंत हा साखरेचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपला साखरेचा पाक तयार आहे. हे बघा, बोटाला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची तार उभी राहत आहे, म्हणजे आपला साखरेचा पाक तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता जिलेबीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचा आहे. हा आपला पोहे खायचा नेहमीच्या वापरातला चमचा आहे. या चमच्याने 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यानंतर इनोचं हे पूर्ण पॅकेट घ्यायचं आहे. आता ही इनो पावडर यामध्ये टाकायची आहे. इनो पावडर टाकल्यानंतर हे आधी आपल्याला कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. समजा आपण 1 कप मैदा घेतलेला आहे, तर इथे आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे. पण हे पाणी थोडं थोडं गरजेनुसार टाकून त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला जास्त पातळही करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही. हे पहा, अशा प्रकारचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडासा येलो फूड कलर टाकायचा आहे. तुम्ही हवा असल्यास यामध्ये ऑरेंज कलर देखील टाकू शकता. इथे मला येलो कलर थोडासा कमी वाटत होता, म्हणून यामध्ये आणखीन थोडासा येलो कलर मी ॲड केलेला आहे. आणखीन थोडासा येलो कलर यामध्ये टाकलेला आहे. इथे आपलं जिलेबीचं बॅटर तयार आहे. आता हे एका आयसिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. ही आयसिंग बॅग, याला पायपिंग बॅग देखील म्हणतात. हे केकला डेकोरेशन करण्यासाठी याचा वापर करतात. तर या आयसिंग बॅगमध्ये हे जिलेबीचं बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीची आयसिंग बॅग नसेल, तर तुम्ही दुधाच्या पिशवीचा वापर करून देखील जिलेबी करू शकता. आता यातलं मिश्रण हे पातळ आहे, म्हणून या बॅगला मी वरती अशा प्रकारे रबर लावून घेते, जेणेकरून यातलं बॅटर बाहेर येणार नाही. आता याचं टोक थोडंसं कट करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल हे जास्त कडक तापवायचं नाही, नाहीतर जिलेबीचा शेप हा व्यवस्थित येत नाही. अशा प्रकारे तेलामध्ये जिलेबी सोडून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छोट्या आकाराचे आणि थोडेसे बारीक जिलेबी करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. गॅसचा फ्लेम लोही ठेवायचा नाही आणि हायही ठेवायचं नाही. जर गॅसचा फ्लेम हाय ठेवला तर जिलेबीचा शेप व्यवस्थित येत नाही आणि फ्लेम थोडासा लो झाला की जिलेबी ही चपटी होते. मीडियम फ्लेमवरती ही जिलेबी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता ही तळलेली जिलेबी डायरेक्ट साखरेचा जो पाक करून घेतलेला आहे
त्या पाकामध्ये टाकायची आहे. पाकात पूर्ण भिजवून घेतल्यानंतर ही जिलेबी पाकातून बाहेर काढायची आहे. आणि आता अशाच प्रकारे बाकीचे जिलेबी देखील आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बाकीचे जिलेबी देखील आपण तेलामध्ये तळून घेतलेले आहेत आणि आता यांना पाकामध्ये टाकायचं आहे. इथे आपली इन्स्टंट जिलेबी तयार आहे.